गेल्या 5 वर्षापासून कांडली ग्रामपंचायत मधील गोदावरी हे क्रीडांगण आहे. तुळजाभवानी क्रीडा मंडळातर्फे दरवर्षी इथं सातत्यानं खो खोचे सामने आयोजित केले जातात. इथले जे कोच आहेत प्रदीप गुरे असो आणखी इतर मंडळी असो सातत्यानं खूप मेहनत करतायत. आज विदर्भ राज्य अजिंक्य स्पर्धा राष्ट्रीय निवड चाचणी खऱ्या अर्थाने इथे स्पर्धा होत्या. 11 जिल्ह्यातल्या चमू इथं आलेल्या आहेत. 14 वर्ष वयोगटातले ह्या चमू आहेत. इथं मुलींचा संघ सुद्धा आहे, मुलांचा संघ सुद्धा इथं खेळतोय. अक्षरशः म्हणजे 11 जिल्ह्यातले चमू 3 दिवस ही चालणारी स्पर्धा आहे. इथून जो संघ जिंकेल जिल्ह्यातला हा संघ हा म्हणजे नॅशनल लेवल पर्यंत आता तो विजेता ठरणार आहे. आणि इथून खेळाडू जे ठरलेले आहेत कित्येक खेळाडूंना इथं नोकरीच्या संदर्भात असो किंवा आणखी कुठल्या संदर्भात असो तो चांगल्या पदावर इथं उच्चस्त पदावर पोहोचलेला आहे. ही खऱ्या अर्थानं या तुळजाभवानी क्रीडा मंडळाची ही किमया नव्हे तर त्यांची ती मेहनत आहे. विद्यार्थ्यांसाठी आपल्या खेळाडूंना तयार करण्यासाठीचा हा त्यांचा प्रयत्न हा वाखाण्याजोगा आहे. या कांडली गावामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा हा जो महत्वाचा हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न त्यांच्यासाठी सार्थक लागणार आहे. इतर निवड चाचणीचे जे लोक आहेत ते सुद्धा इथं आलेले आहेत. आजचा सोहळा जो आहे अतिशय देखणा झालेला आहे. इथं आपण बघतोय या मंचावर बसलेले जे मंडळी आहे ती अतिशय म्हणजे ताऊन सभातून इथे आलेली आहे मंडळींनो. ती साधे लोक नाही आहेत. त्यांनी अख्खं आयुष्य या खेळासाठी घालवलेलं आहे. मैदानी गेम हा मातीतला गेम आहे. या मातीतल्या खेळाला आपण खऱ्या अर्थानं जागृत ठेवलं पाहिजे. ही या तुळजाभवानी क्रीडा मंडळाची मानसिकता आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. तुळजाभवानी क्रीडा मंडळ व न्यू तुळजा क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कांडली येथे 35-20 सब ज्युनियर मुले व मुली खो खो विदर्भ राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. दिनांक 16 ते 18 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 3 दिवसीय स्पर्धेसाठी विदर्भातील तब्बल 11 जिल्ह्यातील मुले आणि मुलीचा संघ सहभागी झाला आहे. ही निवड चाचणी स्पर्धा असून यातून उत्कृष्ट खेळ दाखविणारा संघ व खेळाडू हे राष्ट्रीय स्तरापर्यंत आपली मजल मारू शकतात. म्हणून या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत अतिशय देखण्या झालेल्या उद्घाटन सोहळ्याला विदर्भ राज्य खो खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुहास पांडे, अध्यक्ष सुधीर निंबाळकर, सचिव संजय इंगळे, उपाध्यक्ष TSO GB रघुवंशी, अशोक मोरे, रुपेश ढेपे, अनु महाराज मिश्रा, संतोष भुरे, रामकृष्ण डोंगरे, अर्जुन घुगे, नितीन गोहत्रे, ग्रामपंचायत सदस्य रजनी कांबळे सह परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे परिसरातील खेळाडू तयार करण्यासाठी विशेष मेहनत घेत असलेले प्रशिक्षक असलेले मंडळाचे कार्यकर्ते प्रदीप भुरे यांचा या उद्घाटन सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये कोण बाजी मारेल याचा नेम नसतो, कारण नवीन सर्व खेळाडू असतात. आपण सुद्धा विदर्भाचा
संघ निवडून या स्पर्धेकरता पाठवू, जेणेकरून आपला संघ तिथे चांगली कामगिरी बजावे या हेतूने संघ निवडला जाईल. मी इथे जे सामने आयोजित करण्यात आलेले आहे त्यांचं अभिनंदन करतो की एवढ्या छोट्या गावात एवढ्या सुंदर रीतीने या स्पर्धाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्पर्धेला वेळ न होता खेळाडूंना खेळण्यात जास्त मजा येत असते. पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, अचलपूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.